धार्मिक कार्य करत असताना किंवा पूजा अर्चा करत असताना पत्नीने नेमकं पतीच्या कुठल्या अंगाशी बसावं, डाव्या हाताला बसावं किंवा उजव्या हाताला बसावं, कुठलं शास्त्र संमतीनुसार योग्य आहे ते माझ्या या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. भृगु ऋषींना ज्यावेळेस शिव पार्वतीची प्रदक्षिणा पूर्ण करायची होती, त्यांना फक्त महादेवांना प्रदक्षिणा करायची होती, परंतु त्यांनी महादेवांना प्रदक्षिणा न करता शिव पार्वतींना त्यांना प्रदक्षिणा करावी लागली. कारण शिव आणि शक्ती हे दोन्ही एकत्रच आहे. त्यांना अर्धांग वायूमध्ये शिव दिसले आणि अर्धांग रूपामध्ये पार्वती दिसली. त्यामुळे अर्धांग जो रूप होता तो रूप जो आहे तो वामांगी भागा म्हणजे डाव्या हाताला पार्वतीचं रूप त्यांना दिसलं. कुठलीही मूर्ती म्हणजे लक्ष्मीनारायणाची मूर्ती असेल, शिव पार्वतीची मूर्ती असेल, विठ्ठल रुक्मिणीची जरी आपण मूर्ती पाहिली तर रुक्मिणीचं स्थान, देवीचं स्थान जे आहे ते देवांच्या डाव्या हाताला सर्वात जास्त उत्तम मानले गेले. परंतु हे कधी योग्य आहे, ज्यावेळेस आपण इतरांची पूजा स्वीकार करतो किंवा आपल्याला कोणी आहेर देत आहे, आपल्याला कोणी गिफ्ट देत आहे, त्यावेळेस आपण पतीच्या डाव्या हाताला बसणं हे सर्वात जास्त उत्तम आहे. परंतु ज्यावेळेस आपण यज्ञ यागादी कर्म करतो, व्रत वैकल्प करतो किंवा पूजा अर्चा करतो, त्यावेळेस आपण पतीच्या उजव्या हाताला बसणं हे सर्वात जास्त शास्त्रसंमतीनुसार योग्य ठरणार आहे. त्यामुळं नक्कीच आपण पूजा अर्चा करत असताना पतीच्या उजव्या हाताला बसायचंय आणि आपल्याला कोणी काही गिफ्ट देत असताना, आहेर देत असताना पतीच्या डाव्या हाताला बसणं हे सर्वात जास्त गुणकारी ठरणार आहे. श्री स्वामी समर्थ.